देवस्थान, इनाम जमीन आणि विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सांगलीमध्ये हे आंदोलन केलं गेलं। देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी खालसा कराव्यात आणि ज्या शेतकऱ्यांची नावं रद्द करण्यात आली आहेत ती पुन्हा नोंदवावी अशी मागणी आंदोलकांची आहे। महामार्गामध्ये जे बाधित झालेले शेतकरी जे आहेत त्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीचे गेल्या 3 वर्षापासून आज तागायत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला पण नाही। तो मोबदला त्यांना 3 वर्षाच्या व्याजासहित मिळाला पाहिजे अशा मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे। जर महाराष्ट्र सरकारनं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर भविष्य काळामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन उभा करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत। विजापूर गुहागर हा रस्ता आमच्या रानातून गेलेला आहे आणि यामध्ये आमच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत। काही लोकांना मोबदला मिळालेला आहे, परंतु आमच्या ज्या जमिनी गेल्या त्यातील 80% शेतकऱ्यांना मोबदला आम्हाला मिळालेला नाही। तो योग्य असा मोबदला आम्हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। भविष्यात जर हा मोबदला नाही मिळाला यापेक्षाही अतिशय तीव्र असं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।